प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा जो आपला टॉपिक चालू आहे, या टॉपिक मधला जो पुढचाच क्वेश्चन आहे न्यूमेरिकलचा तो कोणता आहे? न्यूमेरिकल क्रमांक 14 बघा, आपण 13 पर्यंत पूर्ण केलेलं होतं. यू कॅन रेफर प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर. तर आपल्याला 14 नंबर मध्ये दिले काय ते बघा, आधी वाचा व्यवस्थित. बघा काय दिले, विथ व्हॉट टर्मिनल वेलोसिटी विल एन एअर बबल 0.4 mm डायमीटर, म्हणजे हवेचा बबल आहे तर डायमीटर दिले किती डायमीटर आहे, 0.4 मिलीमीटर डायमीटर आहे. तर विचारले की हा बबल जो आहे हा पाण्यामध्ये किती वेगाने वर जाऊ शकतो. कारण तुम्ही बघितलं सगळं पाण्यामध्ये बुडबुडे येतात, म्हणजे काय आत एअर बबल तयार झालेले असतात. दे आर गोइंग टू गो अप अँड डाऊन. तर आपल्या केसमध्ये काय तो वर चाललेला आहे. ठीक आहे. तर त्यांनी दिले लिक्विड दिलाय, पाण्यात स्पेसिफिक असं मेन्शन केलं. आपण लिक्विड विचारत घेऊया. ऑफ विस्कोसिटी दिले त्या लिक्विडचे 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर ही विस्कोसिटी दिली. अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली लिक्विडची किती, 0.9. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिली आपल्याला, 0.9. प्रश्नचिन्ह दिले पुढे स्पेशल मार्क. आणि आपल्याला अजून माहिती दिली आहे, डेन्सिटी ऑफ द एअर इज 1.29 kg पर मीटर. आता ती बेसिक माहिती आपल्याला दिलेली आहे या न्यूमेरिकलमध्ये. तर एअरची डेन्सिटी दिली आपल्याला किती, 1.29 kg पर मीटर क्यूब. तर हे नंबर सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला घेऊन डेटा सोल्युशन लिहा. घेऊन डेटा म्हणून लिहायचं व्यवस्थित. घेऊन डेटा काय दिलं बघा, घेऊन डेटामध्ये डायमीटर दिला एअर बबलचा. तर आपण लिहूया D इक्वल टू 0.4 मिलीमीटर. ह्याच्यावर रेडियस करा बाजूला, तर रेडियस अजून मिळते. मार्ग येणार तुम्ही महिना रेडियस हाफ द डायमीटर, म्हणजे काय ना सांगायचं डायरेक्ट काय करणार 0.2 मिलीमीटर. अब दिलेली टर्म ही मिलीमीटर मध्ये आहे, आपल्याला कशामध्ये पाहिजे, SI मध्ये पाहिजे. SI युनिट मीटर आहे, तो रूपांतर करा मीटर मध्ये. मग काय येणार 0.2 into 10⁻³ मीटर. 100% मिलीमीटर टू मीटर करताना आपण 10⁻³ पॉवर मल्टिप्लाय करू. आपल्याला विस्कोसिटी दिली लिक्विडची, तर त्यामुळे कोएफिशियंट विस्कोसिटी दिली आहे, इटाची व्हॅल्यू दिली आहे. आपल्याला सांगा इटा इक्वल टू 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर असा ही व्हॅल्यू दिली आपल्या इटाची. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली 0.9. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आय एम रायटिंग हिअर ॲज इट इज. फक्त स्पेसिफिक सिम्बॉल नाही आहे म्हणून आधी दिले मी. इथे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9. आणि डेन्सिटी दिली एअरची, राईट, रो ऑफ एअर इक्वल टू व्हॉट 1.29 kg पर मीटर kg पर मीटर. पण तुम्हाला माहिती असेल की आपण सिम्बॉल जो वापरतो मीडियमच्या डेन्सिटीसाठी डेरिव्हेशन मध्ये ते सिग्मा आहे. कारण इथं रो लिहित नाही, कारण परत आपल्याला कन्फ्युजन होऊन जाईल. जे आपण सिम्बॉल वापरला डेरिव्हेशन मध्ये सिम्बॉल इथं वापरूया. त्यामध्ये आपण सिग्मा म्हणूया. सिग्मा इक्वल टू 1.29 kg पर मीटर क्यूब. ते आपल्याला दिलेली व्हॅल्यू आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं, ऑल गिव्हन डेटा वी रिटन. आता आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. आपल्याला वापरायचा फॉर्म्युला कशाचा, फॉर्म्युला फॉर टर्मिनल वेलोसिटी. काहीतरी विचारले की आपल्याला टर्मिनल वेलोसिटी या पॉईंटला मी अंडरलाईन केलेला आहे. ओके, तुम्ही बरोबर अंडरलाईन करा टर्मिनल वेलोसिटीला, जेणेकरून आपला फॉर्म्युला आपल्याला सोपं जाईल. मग टू फाइंड म्हणून काय झालं मी इथं, टू फाइंड V इक्वल टू स्पेशल मार्क. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. पहिल्यांदा काय लिहायचं आहे, घेऊन डेटा लिहायचा सविस्तर, हव्या मार्क असतात. नंतर आपल्याला V विचारलंय टू फाइंड. आता ह्या दोन गोष्टींची कॉम्बिनेशन करणं म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं असतं. आता आपण आपल्या फॉर्म्युला कशाचा, टर्मिनल वेलोसिटीचा. सो न्यू लाईन, वी हॅव V इक्वल टू फॉर्म्युला टर्मिनल वेलोसिटी. V इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, कसा वापरला फॉर्म्युला, प्रीवियस लेक्चर also we use this formula in MCQ. क्या फॉर्मूला है 2/9 into r square g in bracket
रो मायनस सिग्मा डिवाइडेड बाय इटा. हा फॉर्म्युला कशाचा? टर्मिनल वेलोसिटीचा. तर रिपीट करतो फॉर्म्युला v इक्वल टू 2 बाय 9 r स्क्वेअर g रो मायनस सिग्मा डिवाइडेड बाय इटा. किती भरात काय ना सांगा. therefore v इक्वल टू 2 बाय 9 इनटू r किती दिले आपल्याला 0.2 10 टू पॉवर मायनस 3 ह्याचा स्क्वेअर असणार 0.2 10 टू पॉवर मायनस 3 ह्याचा काय असणार? हा पूर्णपणे स्क्वेअर होणार. r चा स्क्वेअर म्हणजे पूर्ण टर्म स्क्वेअर होणार. नंतर काय g ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9.8 इनटू काय सांगा रो मायनस सिग्मा. रो म्हणजे काय? तर रो आपल्याला माहित नाहीये. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट आहे. मग ते आता काढावं लागेल. तर लक्षात ठेवा टॉप मार्जिनला फॉर्म्युला लिहा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इक्वल टू फॉर्म्युला टॉप मार्जिनला आय एम रायटिंग हियर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा अर्थ काय समजून घ्या. इट इज डेन्सिटी ऑफ द ऑब्जेक्ट. डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट जी कुठला ऑब्जेक्ट असेल त्याची आपण डेन्सिटी काढणार आहे डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे कशा? स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला. काय फॉर्म्युला आहे? डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. आता मला डेन्सिटी पाहिजे ऑब्जेक्टची म्हणजे रो पाहिजे. त्या फॉर्म्युला मी रो काढू शकतो. हाऊ मच स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज गिवन. त्यांनी दिले किती व्हॅल्यू बाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची 0.9 दिलेली आहे. आणि आपल्या पाण्याची डेन्सिटी आपल्याला माहिती आहे किती असते. पाणी डेन्सिटी 1000 kg पर मीटर क्यूब. त्यामुळे आम्ही ते काय लिहू शकतो डायरेक्टली आय कॅन राईट रो म्हणजे काय लिहू शकतो ह्याच्यावर आपण रो काढू शकतो. काय रो इक्वल टू 0.9 इन आवर केस इंटू 1000. हे किती येणार 900 kg पर मीटर. म्हणजे मला व्हॅल्यू कशी मिळाली? रो ऑफ द ऑब्जेक्ट किती मिळाली? त्याचा ऑब्जेक्ट म्हणजे आपला कोण आहे तर तो स्पेरिकल ड्रॉप आहे. एअर बबल आहे. एअर बबल नॉट ड्रॉप एअर बबल आहे. डेन्सिटी एअर बबलची 900 kg पर मीटर क्यूब. त्यामुळे ही व्हॅल्यू आपण देऊ शकतो डायरेक्टली. यू कॅन टेक दिस व्हॅल्यू. ही व्हॅल्यू आपण स्पेसिफिक ह्या नोंदणीसाठी काढलेली आहे आणि जनरल फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेला आहे. मग काय फॉर्म्युला सांगा? रो चा 900 मायनस ला मायनस सिग्मा किती आहे 1.29 सिग्मा किती येणार 1.29 डिवाइडेड बाय काय येणार सांगा? divided by what? Eta. Divided by eta. Eta ची व्हॅल्यू किती आहे इथं? They have given value of eta as 0.1 Newton second per meter square. 0.1 Newton second. Newton इथं द्यायला आहे 0.1. This is sufficient to calculate. आता किमती भरा फक्त. आपल्या फॉर्म्युला मध्ये बघा आपण रो मायनस सिग्मा. सिग्मा इज अ what density of what medium. Rho is what density of the object or rho and sigma. ह्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. आपण एक सिंपल लक्षात ठेवा. जो ऑब्जेक्ट फ्लो होतो जो ऑब्जेक्ट कट करतो मीडियमला त्या ऑब्जेक्ट डेन्सिटी आपल्या कांद्याला घ्यायचे सुरुवातीला घ्यायचे. इनिशियली वी हॅव टेक दिस डेन्सिटी. आता आपण रो मायनस सिग्मा इथं आपण काय वापरले बघा. सिग्मा सिग्मा म्हणजे कशा सिम्बॉल आहे डेन्सिटी ऑफ व्हॉट विच डेन्सिटी इज गिवन 1.29. डेन्सिटी ऑफ एअर जो चाललेला आहे जे एअर बबल आहे तो ऑब्जेक्ट आहे आपला. तो काय तर ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. ही डेन्सिटी जी आहे डेन्सिटी रो ही डेन्सिटी कोणाची घ्यायची आहे डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट. आणि मीडियम डेन्सिटी किती घ्यायची आपल्याला सिग्मा घ्यायची आहे. दॅट इज वाय आपण सिम्बॉल नुसार जाऊया येतो. तर सिम्बॉल नुसार आपण घेतो काय म्हणणार सांगायचं. इफ आय गो बाय सिम्बॉल आपण जर रो कुणाचं म्हणतो मी रो आय एम टॉकिंग अबाउट व्हॉट डेन्सिटी ऑफ व्हॉट जो ऑब्जेक्ट आहे झालेला आहे. जो ऑब्जेक्ट डेन्सिटी आपल्याला आलेली इथं वी गॉट द डेन्सिटी ऑफ द ऑब्जेक्ट दे हॅव गिवन सिग्मा. सिग्मा इज डेन्सिटी ऑफ व्हॉट एअर 1.29 kg per meter cube. इथं काय येणार 1.29 मायनस काय आलं इथं 900 येणार. असं येणार लक्षात उलटे येणार इथं. 1.29 मायनस 900 डिवाइडेड बाय 0.1. आता आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. जर v इक्वल टू इथं मग चेंजेस करायला वाटलं असतं 1.29 इथं you have to write it as rho. तर रो लिहा and there we get sigma. इथं आपण चेंज करू नुसता इथं सिम्बॉल फक्त आहे बाकी anyhow इथे डेन्सिटी इथं काय करा सिग्मा. सिग्मा तुम्ही सिक्वेन्स आता बरोबर क्लिअर होते बघा. रो म्हणजे व्हॅल्यू आहे 1.29 मायनस सिग्मा इट इज. ओके. आता आपण जे सॉल्व्ह केलं काय मिळते बघा
यू हॅव टू सॉल्व इट सिस्टमॅटिकली. मग काय आहे सांगा, 2/9 इंटू ॲज इट इज. आता हे स्क्वेअर करा, काय आहे 0.2 चं स्क्वेअर 0.04 इंटू 10⁻⁶. बघा ना, -3 इंटू 2 काय येणार -6. 0.2 चं स्क्वेअर काय येणार 0.04 इंटू व्हॉट 9.8 इंटू व्हॉट. तर 900 - 1.29. कॅल्क्युलेशन करा एका साईडला, वजाबाकी करा. 900 - 1.29 काय ना बघा 1 इथे येणार. देन 2 + 1 3 हे 7 येणार. तर इथे येणार 1 रिमाइंडर घेतलेला आपण. 1 + 1 2 इथे 8 येणार. परत 1. Then here 10 - 1 it will come 1 + 1 2 10. Then 10 - 1 it will come 9. Once again here, so what is 9 - 1? We get 8. इथे काय ना 898.71 म्हणजे मायनस मध्ये येणार आहे -898.71 divided by 0.1 as it is. No change at all. सबट्रॅक्शन परत येतं बघा. 9 + 1 10, रिमाइंडर 1 2 + 1 10 - 3 7. 10 - 3 obviously 7. रिमाइंडर परत दिला 1 + 1 2. 10 - 2 8. then once again 1. 10 - 1 9. Remainder we have given once again. Then 9 - 1 898.71. मायनस येणार कारण मोठ्या संख्येचे चिन्ह आपण द्यावं लागेल. दॅट इज 900 चिन्ह दिलं इथं मायनस. आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर वी गेट द आन्सर v इक्वल टू. स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करा, कुठल्या आपल्याला गायड बघण्याची गरज नाहीये. जस्ट सिंपल मॅथमॅटिक्स आपण सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह करून 10 ची पॉवर डिस्कस करायची. 10 ची पॉवर कशा डिस्कस काय मिळतं बघा आपल्याला. वी गेट adjustment of the 10th power and at the end if you do the proper calculation. आता हे कॅल्क्युलेशन करते तुम्हाला काय करायचं, गिवन डेटा व्यवस्थित बघायचा आहे, किमती चेक करायचे आपण भरल्या बरोबर आहेत का आणि मग कॅल्क्युलेशन करायचं जेणेकरून आपल्याला कुठल्या प्रकारचं कॅल्क्युलेशन होणार नाही. वारंवार तुम्ही जर बघितलं तर आपल्याला ही दिलेली माहिती किंवा वारंवार आपण चेक करून ती किमती भरतो कारण टर्मिनॉलॉजी टर्म्स जास्त आहेत. टर्म जास्त असल्यामुळे बऱ्याच वेळा आपण कन्फ्युजन होतं आणि मे बी मिस्टेक होण्याची शक्यता जास्त आहे. आता आपण 10 ची पॉवर डिस्कस करूया. बघा काय ते हे 0.04. मग काय ना बघा मायनस चिन्ह आहे दिली इकडे मी. सो 2/9 as it is into I write in bracket 0.04 ला असेल तो 4 into हे काय ना -6 -8 will be here now. दोन पॉवर ऍडजस्ट केले मी. 0.04 सेकंड काय लिहू शकतो 4 into 10 to the power -2 -2 आणि -6 मायनस येताला इथं काय ना इंटू व्हॉट 98 आणि हा पॉईंट वरून मग 10 ऍडजस्ट करू शकतो मी आणि इथं काय ना इंटू व्हॉट 898.71 ब्रॅकेट पूर्ण डिवाइडेड बाय राईट 1. काय केलं बघा इथला 10 मल्टिप्लाय केलं 98/1 येणार किंवा हा पॉईंट निघून जाणार इथून डायरेक्टली. दॅट्स व्हाय 98/1. आता पॉवर बघा आपण 10 ऍडजस्ट केले. देन वी गेट द आन्सर v इक्वल टू राइट डाउन so we get the answer by putting all the values. If you get the answer we get answer -0.782 into 10 to the power -3. काय व्हॅल्यू मिळाली मला मायनस चिन्ह ऑलरेडी तुम्ही दिलेलं आहेच. इथं म्हणजे आपण कॅल्क्युलेट केलं तर किती व्हॅल्यू मिळते 0.782 into 10 चा पॉवर ऍडजस्ट केलं तर 10 to the power -3 येते आणि युनिट काय व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. आता प्रश्न असा पडतोय चिन्ह मायनस का आलं. सिंपल आहे मला सांगा हे टर्मिनॉलॉजी थिअरी आपण काय म्हणतो ऑब्जेक्ट खाली चाललाय असं म्हणतोय बरोबर आहे ना. पण ते चिन्ह मायनसला अर्थ काय की ऑब्जेक्ट वर चाललाय का म्हणजे एअर बबल जो आहे तो फुगत चाललाय. जे साईज वाढत चालले तो काम करतो अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर. एअर बबल बघा इमेजिन करा मी काय म्हणतो बघा लुक ॲट मी. हा एअर बबल जसा हळूहळू असा जो साईज वाढत चाललाय व्हॉल्यूम वाढत चाललाय तसा वर पण चाललेला आहे पॅराशूट सारखं. व्हॉल्यूम वाढत चाललाय तो वर चाललाय म्हणून वर चाललाय म्हणून दिशा बदलली व्हेलॉसिटीची. हेन्स मायनस सिम्बॉल इज देयर. म्हणजे आपण फायनल आन्सर काय मिळालं मला आय गेट द फायनल आन्सर एज v इक्वल टू व्हॉट -0.782 10 to the power -3 मीटर पर सेकंड. इतक्या वेगाने आपला एअर बबल हा वर चाललेला आहे.
सो दिस इज द एंड ऑफ द न्यूमेरिकल. वारंवार सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि किमती व्यवस्थित करून कॅल्क्युलेशन करा. सगळ्यांनी कडे बघायचं आहे. नेक्स्ट नंबरला बघा, नंबर क्रमांक 15 आपण कव्हर करणार आहे. काय दिले बघा आपल्याला, द स्पीड ऑफ वॉटर. काय म्हणतो बघा, द स्पीड ऑफ वॉटर इज 2 मीटर पर सेकंड थ्रू अ पाईप. एक पाईप आहे, या पाईप मधून पाणी चाललंय. त्या पाण्याचा वेग किती दिला आपल्याला, एका सेकंदामध्ये 2 मीटर. एका सेकंद 1 सेकंद झाला की 2 मीटर पुढे चाललेले पाणी. ह्याला म्हणतो आपण स्पीड ऑफ इंटरनल डायमीटर. तुम्ही पाईपचा डायमीटर दिलाय, आतील डायमीटर दिलं, 2 डायमीटर फिर किती आहे 10 सेंटीमीटर. डायमीटर किती, आतला किती डायमीटर किती आहे 10 सेंटीमीटर. व्हॉट शुड बी द इंटरनल डायमीटर ऑफ द नोझल ऑफ पाईप. नोझल म्हणजे जिथून पाणी बाहेर पडणार त्याला आपण नोझल म्हणतो. नोझल ऑफ पाईप, आउटलेट थोडक्यात पाईपचं, तर आपण नोझल म्हणायचं आहे. इंटरनल डायमीटर ऑफ नोझल ऑफ पाईप इफ द स्पीड ऑफ द वॉटर ऍट नोझल इज 4 मीटर पर सेकंड. आपण जर डायरेक्टली सिंपल काय होणार बघा, समजा ही आपली पाईप आहे, ही आपली पाईप आहे, तर आपण नोझल त्याला असं अटॅच करतो बघा, जेणेकरून पाण्याचा वेग वाढला पाहिजे. हे आपलं नोझल झालं, लक्षात ठेवा. तर हा जो नोझल आहे त्यात आपला वॉटर चाललेला आहे. आणि विचारलं आपल्याला की या नोझलचं डायमीटर किती असतं असं विचारलेलं आहे. दिस विल क्लिअर द पिक्चर ऑफ द न्यूमेरिकल. आपल्याला काय करायचं, आधी घेऊन त्याला लिहायचं आहे. डायग्राम काढायची गरज नाही, पण तुम्हाला समजून सांगितलं नोझल एक्झॅक्टली कुठं असतो. ओके, त्याला इनलेट झालं आउटलेट. आता घेऊन डेटा लिहा सोल्युशन मध्ये. राईट सोल्युशन that given data. The speed of water is 2 meter per second through a pipe of internal diameter 10 centimeter. आपण स्पीड लिहूया, त्याला v1 म्हणूया. 2 मीटर पर सेकंड याचा दिलेला आहे. डायमीटर किती पाईपचा आतील, पहिला डायमीटर किती, तर d1 म्हणूया आपल्याला 10 सेंटीमीटर. आता आला कन्वर्ट करावे मीटर मध्ये, कारण का आपल्याला SI पाहिजे. मग इफ यू मल्टी कन्वर्ट इन 10 सेंटीमीटर मीटर इट विल 0.1 मीटर. हा काय ना 0.1, अगदी बरोबर आहे. 10/100 काय ना 0.1 मीटर. कन्वर्जन ऑफ सेंटीमीटर इंटू मीटर. व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ द नोझल ऑफ द पाईप, म्हणजे d2 विचारलेला आहे. स्पेशल मार्क. इफ द स्पीड किती दिली 4 मीटर पर सेकंड, म्हणजे v2 दिलेला आपल्याला ते आहे 4 मीटर पर. ही दिलेली माहिती आपल्या न्यूमेरिकल मधली. वी कॅन राईट ऑल द गिवन डेटा प्रॉपरली. आता या केस मध्ये आपण सॉल्व्ह कसं करायचं हा फार मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपण एक थेरम शिकलोय, त्या थेरम म्हणतो आपण काय, बर्नौलीज थेरम. त्याच्यामध्ये आपण एक आर्टिकल कव्हर केलं होतं जे बेस आहे बर्नौलीज थेरमचं. त्याला म्हणतो आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. काय म्हणतो आपण त्याला, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. तर आपले हे जे न्यूमेरिकल आहे, हे इक्वेशन आहे न्यूमेरिकल डिपेंडंट आहे कशावर, इक्वेशन ऑफ कंटिन्युटीवर. सो विल सॉल्व द न्यूमेरिकल बेस्ड ऑन द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. कॅन यू राईट according to equation of continuity, equation of continuity. फॉर्म्युला माहिती बघा, a into b always constant. हा जो प्रोडक्ट आहे कशाचा, एरिया आणि व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइडचा प्रोडक्ट काय असतो, काय असतो, कॉन्स्टंट. आता हे इक्वेशन वापरूया आपण आणि सॉल्व्ह करूया 1 by 1. मग काय ना सांगा, therefore a1 v1 equal to what, a2 v2. बेसिक इक्वेशन मध्ये लिहिलं, काय लिहिलं सांगा, a1 v1 equal to what, a2 into v2. आता आपण किमती करूया. A1 म्हणजे एरिया पाईपचा कसा असणार आहे, क्रॉस सेक्शन सर्क्युलर आहे. यस और नो. सरफेस एरिया काय असणार आपण सांगा, स्फिअर शेप येणार ना. व्हॉट इज सरफेस एरिया ऑफ द स्फिअर. एरिया बघा, एरिया क्रॉस सेक्शन कसा आहे बघा, सर्क्युलर आहे. सो व्हॉट वी कॅन राईट क्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शन म्हणजे आपण एरिया सर्कल घेऊया, पाय r स्क्वेअर.
मग काय ना सांगा, पाय इंटू r1 स्क्वेअर, पाय इंटू व्हॉट r1 स्क्वेअर इंटू काय ना v1 इज इक्वल टू काय ना पाय इंटू r2 स्क्वेअर इंटू काय ना v2. व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. आता समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे पायला काय होणार कॅन्सल. आता r1 म्हणजे काय सांगा, r1 म्हणजे काय, डायमीटर 2 टाइम्स रेडियस r म्हणजे d/2 येणार. मग आता d1/2 येणार इथं, d1/2 चा स्क्वेअर होणार इथं इंटू v1 दिला आपल्याला, yes 2 दिले इज इक्वल टू ॲज इट इज. r2 म्हणजे काय होणार, d2/2 चा स्क्वेअर येणार इंटू येणार v2 दिला आपल्याला 4. आता किमती बघा, आय थिंक दिस 4 विल आल्सो कॅन्सल. हा इथं 2 आहे, इकडे शिफ्ट केलं 2 होणार ॲज इट इज. आपण कॅल्क्युलेशन करायचं काय येणार, d1 स्क्वेअर इज इक्वल टू, मी हे फालतू 4 जे आहे ते कॅन्सल केले डायरेक्टली असं येते बघा. d1 स्क्वेअर 4 नाही तर d2 स्क्वेअर 4 विल बी कॅन्सल. दॅट्स व्हाय आय एम रायटिंग दिस 4 डायरेक्टली. आय एम रायटिंग नेक्स्ट थिंग इंटू काय येणार, हे d2 स्क्वेअर येणार ॲज इट इज. आणि हा 4 जो आहे हा 2 कडे गेला 4/2 म्हणजे ते येणार आहे 2 बघा ना. 2 कडे गेला काय होणार, डिवाइड 2 होणार, 2 चा 4 येणार. मला विचारलं काय d2 काढायचं, मग d2 बाजूला काढूया. मग काय येणार सांगा, therefore d2 square equal to d1 square by 2, d1 square by 2. मग d2 is equal to काय येणार, d1 by under root 2, d1 by under root 2 येणार. मग d2 काय येणार सांगा, d1 किती दिला आपल्याला सांगा, 10 सेंटीमीटर दिलं आहे म्हणजे 0.1 ऍक्च्युअली 0.1 डिवाइड बाय अंडर 2 म्हणजे 1.41 हे काय येणार 1.41. आता मग 10 ने मल्टिप्लाय करूया, न्यूमरेटर डिनोमिनेटर काय येणार, d2 इक्वल टू इट विल कम 1/14, इट विल कम 1/14 समथिंग. बघा ना, हे 1 येणार डिवाइड बाय काय येणार 14. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. आता आपण रूपांतर कसं करायचं थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. वी हॅव टू यूज इट व्हेरी व्हेरी प्रॉपरली. रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला रूपांतर करायचं आहे कशामध्ये, मीटरमध्ये. कशामध्ये रूपांतर करायचं आहे, मीटरमध्ये. आता 1/14 चा आपण जर डिवाइड केलं तर काय येते बघा, आपण सॉल्व केलं विथ हेल्प ऑफ लॉग बुक, then we get the final answer. ध्यान न्यू लाइन नाउ आता आपण एक्झॅक्टली d1 d2 हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळणारी इक्वेशन ही आहे, d1 स्क्वेअर इक्वल टू d2 स्क्वेअर इंटू 2 येणार आहे. जर आपण जे किमती भरल्या d2 स्क्वेअर इक्वल d1 स्क्वेअर बाय 2 आलं, मग d2 इक्वल काय आलं, d1 इंटू अंडर रूट d1 डिवाइडेड बाय अंडर रूट 2. अंडर रूट 2 ची व्हॅल्यू 1.41 आहे, अंडर रूट 2 ची व्हॅल्यू किती आहे 1.41 आहे. जर आपण हे सॉल्व केलं तर आय गेट द आन्सर d2 इक्वल टू, आपण सॉल्व करूया 1400 point as it is. So once again it will become 10, once again 0, now it become 100. Then 14 7s are 98, 14 7s are किती येणार आहे 98. राहिले किती परत 2 but 20 14 1s are 14. हे जर आपण सॉल्व करू तर व्हॅल्यू काय आहे 0.071 and it will keep on continuing. डिजिट वाढत जाणार आहे, तर मी डिजिट इथेच थांबवतो. जर आपण सॉल्व केलं तर काय मिळते बघा, 10 च्या पॉवर मध्ये आय गेट आन्सर d2 इक्वल टू व्हॉट 7 into 10 to the power -2 मीटर. काय केलं बघा, मी इथं 2 डेसिमल शिफ्ट केलं, 2 घराने शिफ्ट केलं डेसिमल पॉइंट, तर मला 100% 2 घराने शिफ्ट केल्यामुळे 10 च्या -2 मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे तुम्हाला मिळालं आन्सर काय 7 into 10 to the power -2 मीटर. हे झालं आपलं आन्सर. म्हणजे काय नोझल जे आहे आपला, नोझलचा डायमीटर किती आहे हे दिसतं काय डायग्राम मध्ये, तर डायमीटर किती आहे 7 into 10 to -2 मीटर. अशा प्रकारे आपण सॉल्व केलेलं आहे. तर कुठल्या प्रकारचे आपण कन्फ्युजन मध्ये जायची गरज नाही, फक्त इथे लक्ष ठेवायचे आपल्याला. कोणत्याकडे लक्ष ठेवायचे, √2 म्हणजे किती 1.41. ओके, सो हॅव अ रिव्हिजन वन्स अगेन. सगळ्यांकडे बघायचं आहे. आपण नेक्स्ट नंबर बघा, नंबर क्रमांक 16 आहे. आतापर्यंत आपण 15 पर्यंत कव्हर केलेले आहेत सगळे पॉइंट्स. 15 नंबर पर्यंत तुम्ही जर बघितलं तर आपण एका गोष्टी फोकस केले वारंवार, तो म्हणजे फॉर्म्युला. त्यामुळे तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करण्यापूर्वी एकदा रिवाइज करायचं आहे फॉर्म्युलेशी.
हा फॉर्म्युला माहिती असेल तर टर्म्स माहित पाहिजे आणि कन्व्हर्जनचा पार्ट हा त्यातलाच एक प्रोसेसचा भाग आहे. काय दिलं पण न्यूमरेटर मध्ये आपल्याला क्रमांक 16 न्यूमरेटर आहे बघा. विथ व्हॉट वेलोसिटी, प्रश्न विचारला आहे की विथ व्हॉट वेलोसिटी डज वॉटर फ्लो, पाणी किती वेगाने वाहणार आहे आउट ऑफ एन ओरिफिस. ओरिफिस म्हणजे माहिती तुम्हाला स्मॉल होल इन अ टँक. एक टँक आहे, टँकला आपण काय केले एक होल केले त्यातून 100 पाणी बाहेर पडणार. तर किती वेगाने बाहेर पडणार आहे विथ अ गेज प्रेशर. तर त्या टँकचं प्रेशर त्यांनी मेंटेन केलेलं आहे. किती मेंटेन केले प्रेशर, तर ते व्यक्त केले बघा. प्रेशरची व्हॅल्यू किती दिली त्यांनी 4 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इट इज व्हेरी ह्यूज व्हॅल्यू. 4 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा 4 × 10⁵ पास्कल म्हणायला काय हरकत नाही. 1 पास्कल म्हणजे काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे तुम्हाला माहिती पाहिजे. बिफोर द फ्लो स्टार्ट म्हणजे फ्लो सुरू होण्यापूर्वी किती वेगानं पाणी वाहणार आहे ओरिफिस मध्ये. मग जस्ट अबाउट टू स्टार्ट होल पाणी लगेच पाणी बाहेर येणार, थोडा वेळ लागणार, मायक्रो सेकंड वगैरे लागली वेळ. तर त्या वेळेमध्ये किती वेग असेल त्या पाण्याचा असं विचारलेलं आहे. आणि विचारलं त्यांनी दिल्ली माहिती का डेन्सिटी ऑफ वॉटर दिले 1000 kg पर मीटर क्यूब. स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते 1000 kg पर मीटर क्यूब. आपण सॉल्व्ह करूया 1 बाय 1. लेट अस राइट गिवन डेटा. सोल्युशन काय केले बघा. प्रेशर दिले गेज प्रेशर लिहा P = 4 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नो प्रॉब्लेम एट ऑल. आणि त्यांनी डेन्सिटी दिली वॉटरची रो इक्वल टू व्हॉट 1000 kg पर मीटर. विचारले काय त्यांनी वेलोसिटी v इक्वल टू व्हॉट स्क्वेअर. ते दोन घ्या दिल्या टर्म्स आपण लिहिलेले आहेत न्यूमरेटर मध्ये दिलेले टर्म्स. v विचारलेला आहे. v म्हणजे काय विथ व्हॉट वेलोसिटी द वॉटर इज गोइंग टू कम आउटसाइड व्हेन इट इज कोल्ड किंवा ओरिफिस मधून किती वेगाने ते बाहेर येणार. तर आपण हे जे आर्टिकल आहे हे जे न्यूमरेटर आहे हे आपलं स्पीड थ्रू ओरिफिस एक आपण डेरिवेशन घेतलं होतं. तर आपण स्पीड ऑफ इफ्लक्स शिकलो बघा. आपण ऍप्लिकेशन ऑफ बर्नौलीज थेरम मध्ये आपण स्पीड ऑफ इफ्लक्स शिकलेलो आहे. त्या स्पीड ऑफ इफ्लक्स मध्ये आपण हे आर्टिकल कव्हर केलं होतं. आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. स्टेप बाय स्टेप आपण लिहूया. त्या न्यू राईट वी हॅव तर प्रेशर दिलेलं आहे. कोणतं प्रेशर दिलं त्यांनी गेज प्रेशर दिले. लिहा P इक्वल टू ρgh. आपला फॉर्म्युला माहिती आहे बघा गेज प्रेशरचा. स्टार्टिंग आपण दिला केला फॉर्म्युला प्रेशर टू लिक्विड कॉलम. काय फॉर्म्युला P इक्वल टू ρgh. आता h बाजूला काढून घ्या. मग काय नाव सांगा. देयरफॉर h इक्वल टू h बाजूला काढा म्हणजे ρg ला शिफ्ट करा लेफ्ट हँड साइडला. मी बाजूमधून लिहितो डायरेक्टली. h काय P बाय ρg. P divided by ρg. Therefore h equal to P किती आहे बघा 4 × 10⁵ divided by density किती आहे रो 1000 into gravity acceleration 10 घ्यायचं आपल्याला. Therefore h equal to किती आहे बघा सॉल्व्ह करूया आपण हे. बघा सिंपल आहे. हे 1000 आहे ते म्हणजे 10⁴ होणार म्हणजे 4 × 10⁵ डिवाइडेड बाय 1000 10 तिसरा पॉवर आणि 10 म्हणजे 1 10⁻³ + 1 that is 4. जर h किती आला सांगा मग. हे 5 ने 4 किती झाले 1 म्हणजे 10 × 4 आलं 40 मीटर. ऍक्च्युअली किती मिळाले मला 40 मीटर. म्हणजे टँक जे आहे त्या टँक मध्ये 40 मीटर इतक्या उंचीवर किंवा इतक्या हाईट पर्यंत उंचीपर्यंत पाणी भरलेलं आहे. इट्स व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट स्टुडंट्स. हे स्टेप बाय स्टेप समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला आधी थोडं एच काढावं लागेल कारण फॉर्म्युल्यामध्ये एच आहे. ओके. आता आपण वापरला आहे फॉर्म्युला कशाचा स्पीड थ्रू द ओरिफिस. या लवकर न्यू लाईन. देयरफॉर स्पीड at orifice तो फॉर्म्युला माहिती आहे v इक्वल टू √2 टाइम्स gh. हे डिराइव्ह केला फॉर्म्युला. हा फॉर्म्युला v इक्वल टू √2 टाइम्स gh या फॉर्म्युला तुम्ही इस्तेमाल करू शकता.
हा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला आहे स्टार करा लक्षात ठेवण्यासाठी. ओके, किमती भरा काय ना सांगा मग. therefore v equal to अंडर रूट 2 into g. g ला आपण 10 घेऊया. h किती आले 40. किमती भरा काय ना सांगा. therefore v equal to अंडर रूट 2 into 400. 40 into 10 किती 400. therefore v किती येणार. व्हॉट इज स्क्वेअर रूट ऑफ 420. 20 400 कोणा स्क्वेअर रूट आहे 20 चा स्क्वेअर रूट आहे काय 20 into रूट 2. हे जर असलं तरी चालेल पण आपण पुस्तकानुसार जाऊया. रूट 2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मागे सांगितलं आपण प्रीवियस मध्ये बोललो तुम्ही रूट 2 ची व्हॅल्यू 1.41. मग काय ना 20 into 1.41 आपण जर मल्टिप्लाय केलं आपल्याला मिळणार आन्सर आहे 28.28. काय व्हॅल्यू मिळते मला शोधायची 28.28 मीटर पर सेकंद. म्हणजे पाणी जे आहे आपलं किती वेगाने बाहेर पडणार आहे ओरिफिस मधून. स्पीड ऑफ वॉट 28.28 मीटर पर सेकंद. आता वेग जास्त आहे 28 मीटर. ऑलमोस्ट तुम्ही असं म्हणतो 28.5 मीटर आहे एका सेकंदात जाते अंतर. प्रचंड वेग झाला आहे. यू कॅन इमॅजिन ऑल्सो. सो दिस इज आवर आन्सर. काय आन्सर आहे 28.28 मीटर पर सेकंद. ह्याच्यामध्ये आपण एक स्टेप वारंवार लक्षात ठेवायची. ती कोणती स्टेप आहे. यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला इज P equal to gh. या फॉर्म्युलावरून आपल्याला h ची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि व्हॅल्यू आपण कुठून आणला फॉर्म्युला कुठून आणला हा आपण डिराइव्ह केला फॉर्म्युला कशाचा गेज प्रेशरचा. गेज प्रेशर म्हणजे काय P equal to ρgh. सो दिस इज ऑल अबाउट द न्यूमेरिकल. रिवाइज करा वारंवार जेणेकरून आपल्याला कोणत्या प्रकारची अडचण येणार. सायकलकडे बघायचं आहे. प्रश्न बघा आपलं 17व्या क्रमांकाचा आपला क्वेश्चन आहे. हा न्यूमेरिकल आहे. काय दिले बघा. द प्रेशर ऑफ वॉटर व्यवस्थित वाचा. द प्रेशर ऑफ वॉटर इनसाइड द क्लोज्ड पाईप. एक क्लोज्ड पाईप आहे. त्या पाईप मध्ये पाण्याचा तरी प्रेशर दिले किती आहे बघा 3 into 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर पेशंट आहे ह्यूज व्हॅल्यू. द प्रेशर रिड्युसेस टू. आता प्रेशर कमी झालेलं आहे 2 into 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर ची व्हॅल्यू कमी झालेली आहे असं मला काय हरकत नाही. तर ऑन ओपनिंग वॉल ऑफ द पाईप. वॉल जो असतो वॉल म्हणजे थोडक्यात काय म्हणतो तो कंट्रोल करणारा डिव्हाइस नळासारखं. त्याला वॉल म्हणत नाही आपल्याला आपण पाणी बंद करतो चालू करतो त्यानेच म्हणतो. तर वॉल आपण ओपन केल्यावर समोर पाणी बाहेर जाणार त्यामुळे आता दाब कमी होणार. तो प्रेशर किती कमी झाले 2 into 10⁵ मीटर पर मीटर स्क्वेअर ची व्हॅल्यू झालेली आहे. तर याच्यातली कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ द वॉटर फ्लोइंग थ्रू द पाईप. पाईप मधून पाणी किती वेगाने चाललेलं आहे असं विचारलं आहे. इंटरेस्टिंग पाणी आहे. डेन्सिटी विचारली पाण्याची किती दिली डेन्सिटी पाण्याची 1000 kg पर मीटर क्यूब. इतकी इंटरेस्टिंग आहे. आता पण बघा आपण पाण्याचं जे लिक्विड आहे ते बाहेर पडताना किती वेग असतो प्रेशर किती असतं ते कॅल्क्युलेट केलं. आता पाण्याचा वेग किती असला असं विचारलेलं आहे. म्हणजे हे ते इंटरेस्टिंग पार्ट आहे फिजिक्स मधला. आपण डे टू लाईफ मध्ये एक्झाम्पल विचारात घेऊन कॉन्सेप्ट समजून घेऊ शकतो आणि सांगू शकतो. ओके, आता आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. आपल्या नेहमीच्या पद्धतीने वेगवेगळ्या घेऊन डेटा लिहा सगळेजण. सोल्युशन. सो व्हॉट वी कॅन राईट इन गिवन डेटा. The pressure of water inside the closed pipe is 3 into 10⁵ मीटर पर मीटर स्क्वेअर. म्हणजे आपण काय म्हणूया P1 म्हणूया. रोटेशन लगेच लिहायची व्यवस्थित. 3 into 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. The pressure reduces to म्हणजे आता दुसरं प्रेशर देणार P2 2 into 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. On opening the wall of the pipe, calculate the speed of water flowing through the pipe. म्हणजे त्यांनी काय विचारलं आपल्याला V1 we can write V1 equal to. आता इनिशियली V1 म्हणजे इनिशियली वेग असणार आहे पाण्याचा तो 0 असणार आहे.
0 मीटर पर सेकंड द्या, कारण V1 म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी ऑफ द वॉटर इनसाइड द पाईप. इनिशियल पाणी स्थिर असणार, त्यामुळे V1 0 असणार. आणि V2 विचारलेला आपल्याला किती, दॅट इज क्वेश्चन मार्क. आणि द डेन्सिटी दिली पाण्याची किती, 1000 kg पर मीटर क्यूब. म्हणून लिहायचं 1000 किलोग्रॅम एका मीटर क्यूब मध्ये किती आहे, 1000 kg पाणी भरलं जातं एका व्हॉल्यूम मध्ये. किती व्हॉल्यूम, 1000. एका मीटर क्यूब मध्ये किती व्हॉल्यूम असतं, किती मास असतं आपल्या पाण्याचं, 1000 किलोग्रॅम. लक्षात ठेवा, दॅट इज डेन्सिटी. आता आपण कॉन्स्टंट ओमेगा डेन्सिटी ऑफ वॉटर एका मीटर क्यूब मध्ये किती मास असतं पाण्याचं, 1000 kg. आता आपण सॉल्व्ह करूया दिस इक्वेशन, दिस न्यूमेरिकल. आता आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस आपण एखादं फ्लुइड चाललंय पाईप मधून, तर आपण कोणतं थेरम वापरतो, बर्नॉलीस थेरम. काय वापरतो, बर्नॉलीस थेरम. या न्यू लाईन हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा इथं. हा सरावाचा भाग आहे सगळा. बाय बर्नॉलीस थेरम, बाय बर्नॉलीस थेरम काय ना सांगा फॉर्म्युला. आपण डिराइव्ह इक्वेशन बघा, डिफरन्स ऑफ प्रेशरचं. राईट आउट वी हॅव इक्वेशन. आपण डिराइव्ह इक्वेशन डिफरन्स ऑफ प्रेशरचं, P1 minus P2. This equation was derived in our application of Bernoulli's theorem मध्ये. P1 minus P2 equal to 1/2 rho into V2 square minus V1 square. ही आपण फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे. हा फॉर्म्युला आहे P1 minus P2 equal to 1/2 rho into what, V2 square minus V1 square. आता आपल्याला त्यांनी P1 आणि P2 व्हॅल्यू दिली आहे बघा. P1 किती आहे, किती बघा, 3 into 10⁵ minus P2 किती आहे, 2 into 10⁵ is equal to 1/2 as it is into rho किती आहे 1000 into V2 स्क्वेअर किती आहे, V2 काढायचा आपल्याला, म्हणजे V2 स्क्वेअर किती आहे -0. इनिशियल व्हेलोसिटी किती आहे पाण्याची, 0. म्हणून आपण काय दिलं, V1 ची व्हॅल्यू 0 दिली. आता आपण सॉल्व करूया. हे सिंपल आहे. 3 - 2 1 राहून इथे काय डायरेक्ट 10⁵ येणार. then 10⁵ कॉमन काढले तर, आणि हे 2 लेकडे घेतलं तर काय येणार, 2 इंटू येणार. 2 into 10⁵ इज इक्वल टू काय येणार, 1000 इंटू काय येणार, V2 स्क्वेअर इंटू काय येणार, V2 स्क्वेअर. आता आपण ह्याला सॉल्व करूया व्यवस्थित पद्धतीने. V2 स्क्वेअर काय येणार सांगा मग, V2 स्क्वेअर इक्वल टू बघा 2 into 10⁴ लिहितो इथं असं, into 10 डिवाइडेड बाय असं केलं बघा ऍडजस्टमेंट, into 10 डिवाइडेड बाय काय ना 1000 असं लिहितो बघा, 10 स्क्वेअर into 10. बघा खूप सोपं आहे. ऍडजस्टमेंट काय केलं माहिती आहे, काय मला स्क्वेअर रूट घ्यायचं बाजूला. मग गॅस स्क्वेअर रूट काय ना सांगा मग, तर V2 इक्वल टू 2 स्क्वेअर रूट √2. इकडे बघा 10 आणि कॅन्सल करून टाका, 10 आणि कॅन्सल करा. दिस 10 and this 10 is cancelled. वर टर्म्स लिहा, काय ना सांगा, V2 इक्वल टू √2 येणार इंटू काय येणार, आता स्क्वेअर काय येणार, 10 स्क्वेअर म्हणजे 100 येणार, डिवाइड बाय काय येणार सांगा, 10 येणार. कारण 10 स्क्वेअर किती येणार, 10. म्हणजे V2 काय येणार सांगा, मग इथं √2 ची व्हॅल्यू किती, 1.41. 414 असते ऍक्च्युअली, 1.414 असते. आपण 3 डेसिमल पर्यंत घेऊया, काय अडचण नाही. आणि 10 10 चा 100 इंटू काय येणार, तर 10 येणार. तो मल्टिप्लाय केला आपण 10 व्हॅल्यू किती बघा V2 ची. अगेन V2 इक्वल टू व्हॉट, 10 मल्टिप्लाय करा ना व्हॅल्यू किती बघा, फक्त डेसिमल उजवीकडे शिफ्ट करायचं 10 मल्टिप्लाय करताना, आणि डिवाइड करताना डावीकडे घ्यायचं असते. सिंपल अल्जेब्रा आहे. मग काय येणार, 14.14 मीटर पर सेकंड. 14.14 एका सेकंदाला, 14.14 मीटर एका सेकंदाला पाणी वाहतंय कशामधून, पाईप मधून, त्या दिलेल्या कंडिशन मध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 14.14 मीटर पर सेकंड. अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करत गेलो 1 by 1. 100% च्या कोणत्या प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही. फायनल आन्सर इज 14.14 मीटर पर सेकंड.
आणि इकडे बघायचं आपला नेक्स्ट नंबर बघा नंबर क्रमांक 18 18 प्रश्न क्रमांक 18 बघा काय दिले कॅल्क्युलेट द राईज ऑफ वॉटर विचारले की पाणी किती हाईट न वर चाललेलं आहे कोणत्या केसमध्ये इनसाइड ए क्लीन ग्लास अशी एक काचेची नळी आहे म्हणायला हरकत नाही ती क्लीन ग्लास ट्यूब आहे अगदी स्वच्छ आहे क्लीन म्हणायला हरकत नाही इट्स व्हेरी क्लिअर कॅप्युलेट ट्यूब दिली आपल्याला ती त्याचं रेडियस दिलं किती 0.1 मिलीमीटर ऑफ रेडियस 0.1 मिलीमीटर अतिशय लहान रेडियस असते ऑल ऑफ अस नो द कॉन्सेप्ट ऑफ कॅप्युलर ट्यूब अँड डेफिनेशन ऑफ कॅप्युलर ट्यूब यू कॅन रेफर दैट व्हिडिओ लेक्चर ऑफ कॅप्युलर ट्यूब व्हेन इमर्स्ड इन वॉटर ट्यूब जेव्हा पाण्यामध्ये बुडवली आहे तेव्हा सरफेस टेन्शन तेव्हा पाण्याचे किती आहे 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर म्हणजे पाण्यावर सरफेस दिलेलं आपल्याला अशा पाण्यामध्ये कॅप्युलर ट्यूब बुडवलेली आहे की ज्या पाण्यामध्ये कॅप्युलर ट्यूब ची रेडियस किती 0.1 मिलीमीटर आहे आणि त्या पाणी 100% कॅप्युलर ट्यूब मध्ये वर जाणार आहे बुडवल्यानंतर आफ्टर डिपिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड ग्लास इज 0 किती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिला आपल्याला 0 डिग्री दिलाय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती दिला आपल्याला 0 डिग्री आणि माहिती काय दिली आपल्याला सोबत डेन्सिटी ऑफ वॉटर किती 1000 kg पर मीटर क्यूब आणि स्मॉल जी ची व्हॅल्यू दिली 9.8 मीटर पर सेकंड सेकंड व्हेरी इंटरेस्टिंग ओके आता आपल्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं आहे आधी दिले घेऊन डेटा नेमकी पद्धत आपली लॅब सोल्युशन वी हॅव the rise of water inside a clean glass capillary tube of radius 0.1 millimeter. R equal to 0.1 millimeter. कन्वर्ट करा मीटर मध्ये मग काय ना 0.1 into 10 to the power -3 meter. You must know this conversions which are very basic. नंतर काय दिले बघा व्हेन इमर्स्ड इन वॉटर ऑफ सर्विंग टेन्शन दिले वॉटरचं टी लिहा 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर न्यूटन वॉट न्यूटन पर मीटर आणि काय दिले बघा पुढे आपल्याला अजून द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द वॉटर अँड ग्लास इज 0 डिग्री मग तिथे दिले आपल्याला किती 0 डिग्री तिथे किती आहे 0 डिग्री व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट ओके आता आपल्याला पुढे काय दिले त्यांनी डेन्सिटी ऑफ वॉटर दिले रो 1000 kg per meter cube यूज लेस आहे kg per meter cube द डेन्सिटी दिलेली आहे यू हॅव टू फॉलो इट स्ट्रिक्टली आणि स्मॉल जी ची व्हॅल्यू दिली किती स्मॉल जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड ही दिलेली माहिती आहे नंतर विचारले का आपल्याला h इक्वल्स क्वेश्चन मार्क h इक्वल व्हॉट क्वेश्चन मार्क अशा प्रकारे आपला स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे इन न्यूमेरिकल while by writing the given data विचारला गेला आपल्याला h किती आहे त्या ट्यूब मध्ये पाणी किती हाईट न वर जाणार आहे बुडवल्यानंतर ट्यूब आपल्याला विचारलेला आहे तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे राइज और फॉल ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब आपण इक्वेशन दिले आहे तो लिहा मग सोल्युशन मध्ये लिहा पुढे वी नो दॅट right we know that rise or fall of liquid level and rise or fall of liquid level in a capillary tube is equal to h equal to क्या फॉर्मूला है 2 times t cos t divided by rho rg स्टैंडर्ड फॉर्मूला है क्या फॉर्मूला है 2 times t cos theta divided by rho rg हा स्टैंडर्ड फॉर्मूला आहे किमती मला काय ना सांगा मग पुट द व्हॅल्यूज मग h equal to काय ना सांगा 2 as it is t किती दिला आपला सरफेस टेन्शन बघा नीट दिलेली व्हॅल्यू 7 × 10⁻² into cos theta cos 0 divided by
डेन्सिटी दिली आहे पाण्याची किती 1000 इंटू वॉट, आर दिला आपल्याला 0.1 इंटू 10⁻³ इंटू जी दिले 9.8, जी दिला 9.8. तर याची पुढे आपण 10 ची पॉवर ऍडजस्ट करूया अगोदर. कॉस सुद्धा 0 असते, कॉस 0 दॅट्स वाय कॉस 0 काय 90 त्यामध्ये परत द्यायची गरज नाही. मग आले काय बघा 7 टू 14 आले तर 14 इंटू काय ना. आता बघा मी काय क्वेश्चन कसं करतोय, हे -3 आणि +3 1000 आणि -3 जरा कॅन्सल आणि का फक्त 0.1 म्हणजे काय ना सांगा. डिनोमिनेटर मध्ये काय ना, डिनोमिनेटर मध्ये हा मायनस पाहिजे येणार 14 इंटू 10⁻² डिवाइड बाय काय ते बघा. हे बघा हे 1000 आणि हे -3 झालं कॅन्सल. 98 इंटू काय ते बघा 98 इंटू 10⁻² आहे. सिंपल आहे कारण बघा -0.1 आणि 9.8 ह्याचा जर मी डेसिमल पॉईंट रिमूव्ह केलं तर मला किती मिळते 10⁻² मिळते. इथं जर आपले टर्म झाले कॅन्सल तर काय मिळते बघा, व्हॉट वी गेट टर्म झाले कॅन्सल, -2 कॅन्सल 10⁻. विच टर्म वी गेट नाउ इज इक्वल टू बघा 14/98 इज इक्वल टू. आता आपण हे कॅल्क्युलेशन करूया. सो इफ यू डू द कॅल्क्युलेशन आपल्याला मिळते 0.143 मीटर. सिंपल आहे. जर तुम्ही 14 डिवाइड 98 ना 1/7 येणार आणि 14 7 98 कॅल्क्युलेशन आपण केलं 100% किती व्हॅल्यू मिळते बाय डिव्हिजन 0.143 मीटर. म्हणजे पाण्याची लेवल 0.143 0.143 मीटर इतक्या हाईट एका उंचीने वाढणार आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ आवर क्वेश्चन दॅट इज 0.143 मीटर. अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. आणि ह्या क्वेश्चन मध्ये फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणता फॉर्म्युला 2 times P cos 3 divided by rho r g. ओके, रिव्हिजन करा वारंवार. दिस इज द आन्सर ऑफ आवर क्वेश्चन 0.143 मीटर.